आयटी पार्कसाठी 20 हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. सोलापूरच्या आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर 576 मधील 20 हेक्टर 50 एकर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सोलापुरात आयटी पार्क सुरू करण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे तसेच इतर लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरला आयटी पार्क करणार असल्याचा शब्द सोलापूरकरांना दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पूर्ण होण्याकडे या निर्णयामुळे एक पाऊल पुढे पडलाय. या निर्णयामुळे आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश आलंय. पालकमंत्री श्री गोरे म्हणाले, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार 20 हेक्टर 50 एकर जमीन औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यानंतर आयटी पार्कच्या उभारणीला वेग येणार आहे. सोलापूरच्या जनतेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मतदान रूपी आशीर्वाद दिलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दानुसार आयटी पार्कच्या उभारणीला आता वेग येणार आहे. सोलापूरच्या वस्त्र उद्योग व्यवसायाला इचलकरंजीच्या धर्तीवर सवलती देण्यासाठी आगामी अधिवेशनात बैठक लावण्यात येणार आहे. सोलापूरची विमान सेवा, समांतर जलवाहिनी ही कामं पूर्ण झाली आहेत. तसेच आगामी काळात अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठीची ही कामं लवकरच सुरू होणार आहेत, असंही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी सांगितलं आहे. विकसित सोलापूरची पायाभरणी देवेंद्र कोठे, आमदार शहर मध्य. सोलापुरात आगामी काळात तयार होणारे आयटी पार्क म्हणजे विकसित सोलापूरची पायाभरणी असणार आहे. होटगी येथील 20 हेक्टर 50 एकर जागा औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश म्हणजे त्याचीच दमदार सुरुवात आहे. सोलापूरला आयटी पार्क सुरू होण्यासाठी मंजुरी देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यासाठी निरंतर प्रयत्न करणारे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सोलापूरकरांतर्फे आभार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.